नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. 4.5 लाखांचा खतांचा अनधिकृत साठा कृषी विभागाने केला जप्त. विनापरवाना खतांची साठवणूक करणाऱ्या दत्तात्रय तावरे आणि विकास होळे या दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे विनापरवाना व अवैध अनधिकृतपणे साठवणूक केलेला 457 बॅग 20 मेट्रिक टन खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये एकूण 4,61,000 रुपये किमतीचा खतसाठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. तब्बल 20 टन रासायनिक खतांचा साठा जप्त करून या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. कृषी विभागाने केलेल्या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे मला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे. त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भरारी पथक आहे, त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भरारी पथक आहे, यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण 457 बॅग जवळजवळ 20 मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेले खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं. त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता, त्याचप्रमाणे खत नियंत्रण आदेश 1985, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 याप्रमाणे दोघांवर वाशी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.